तालुक्यात 42,054 मतदार आहेत। यामध्ये महिला ही संख्या 504 जास्त असल्याने त्यांची मते निर्णायक ठरणार होती। मात्र तालुक्यातील 67 मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत सुरू होते। शहर भागातील 6 व तालुक्यातील 61 मतदान केंद्रनिहाय 45% पर्यंत मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली। या केंद्रावर 384 कर्मचारी उपस्थित होते। पोलादपूरसाठी लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त पोलीस अधिकारी 5, पोलीस कर्मचारी 70, होमगार्ड 30 नियुक्त केले असून पोलादपूर तालुक्यात एकूण 67 बूथ लावण्यात येणार आहे। या बूथवर मतदान पथकात 4 मतदान कर्मचारी, 1 चतुर्थ श्रेणी कर्मचारी व 1 पोलीस कर्मचारी असे एकूण 6 कर्मचाऱ्यांचा समावेश होता। तालुक्यातील 42,054 मतदार यामध्ये 20,775 तर महिला मतदार 21,279 जवळपास 504 महिला मतदार आहेत। त्यांची मते महत्त्वाची भूमिका बजावणार होते। मात्र जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रशासनाने यापूर्वी जनजागृतीसह पथनाट्य मतदानाचं महत्त्व पटवून दिलं होतं। यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता दिसून येत आहे। मात्र बाहेरगावी असणारी मतदार यांनी मतदानाकडे पाठ फिरवल्यानंतर मतदानाचा टक्का घसरला आहे। 2019च्या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे मताधिक्य कमी झाले होते। पोलादपूरमध्ये सेनेला अनंत गीतेंना 1,587 तर आघाडीला सुनील तटकरे यांना 1,244 या ठिकाणी 343 मताधिक्य शिवसेनेला मिळाले होते। तर देवळे जिल्हा परिषद गणमध्ये शिवसेनेला 5,006 तर आघाडीला 5,441 मते या ठिकाणी 435 मताचं मताधिक्य आघाडीला मिळालं। तर लोहारे मतदार गणात शिवसेनेला 4,675 तर आघाडीला 4,075 मतदान मिळाले होते। या गणात 600 मताचं मताधिक्य शिवसेनेला मिळालं होतं। लोकसभेला 42,396 पैकी 23,867 मतदान झाले होते। यापैकी अनंत गीते यांना 11,268 तर आघाडीचे सुनील तटकरे यांना 10,760 मते मिळाली होती। तालुक्यातून फक्त 508 ची लीड शिवसेनेला मिळाली होती। ती जवळपास 3,000 पेक्षा कमी असल्याचं दिसून आलं होतं। मात्र आता गेल्या 5 वर्षात राज्यातील राजकीय चित्र पाहता व बदललेली समीकरणं लक्षात घेता या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अनंत गीते मशाल चिन्हावरती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यात प्रमुख सामना रंगला आहे। महाड विधानसभा मतदारसंघामध्ये वृद्ध आणि अपंग मतदारांचे 12D हा अर्ज भरून मतदार नोंदणी करीत गृह मतदान करण्याची यंदा नव्याने संकल्पना निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात आली। महाड विधानसभा मतदारसंघामध्ये पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम कार्यरत राहिली। पोलादपूर तालुक्यातील ढवळे खोपड 364 आणि करंजे 365 मतदान केंद्रातील प्रत्येकी 1 अशा वृद्ध महिलांच्या घरी जाऊन निवडणूक यंत्रणेकडून गृह मतदान करून घेण्यात आले।